जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, सपनास किचन आणि डेली व्लॉग्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. स्वादिष्ट रेसिपीज आणि रोजच्या आयुष्यातील खास क्षणांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. सपनास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज शुक्रवार आहे, तर मला एक पुरणपोळीची ऑर्डर आलेली आहे. 50 पुरणपोळ्यांची ऑर्डर. देवीचं जागरण आहे. चला आज बघूया कशी पुरणपोळी बनवतात. ऑर्डरची पुरणपोळ्या माझ्या पद्धतीने. सध्या तर मी आता डाळ बॉईल करायला ठेवलेली आहे. 1 किलो डाळ आहे. आता 3 या 4 शिट्यांमध्ये डाळ बॉईल होईल. आणि त्यानंतर आता मैदा, अर्धा किलो मैदा आणि अर्धा किलो गव्हाचं पीठ हे घेतलेलं आहे. त्यात थोडंसं तेल गरम करून मोहन दिलेलं तेल आणि हळद आणि मीठ हे टाकलेले आहे. ठीक आहे. छानपैकी तेल टाकले. हे माझ्या सासूबाईंनी सांगितलेलं होतं अगोदर की तेल वगैरे टाकलं ना की ह्यांना आपल्या हाताने असं करायचं. पूर्ण तेल पिठाला लागू द्यायचं. अगदी थोडं थोडं पाणी घालून त्याला मिक्स करायचं. आणि हो, 1-2 तास मुरून ठेवायचं पीठ. अगदी अगदी खूप छान पोळ्या होतात, नरम खुशखुशीत अगदी. मी तर माझ्या आईकडे गेली ना, आईला येत नाही ना पुरणपोळ्या माझ्या, तर मी त्यांना अर्धा 1 किलोच्या पुरणपोळ्या बनवून देते. भाऊला खूप आवडतात. आई मस्त फ्रीजमध्ये ठेवून देते आणि जेव्हा हवे तेव्हा मग फ्राय करून खातात ते. ठीक आहे. बघा किती छान पैकी झाले. ठीक आहे, मस्त पैकी. आता ह्यांना हे बघा, अजून हे तर काहीच नाहीये. आता ह्याला ठेवते मी 1 या 2 तासासाठी. नाही ठेवू शकत कारण की मला 7 वाजता द्यायचं आहे. आता हे बघा, आता थोड्या वेळ जोपर्यंत माझी पुरण होत नाही तोपर्यंत त्याला मुरू द्या छान. नंतर मी दाखवते. ओके. आणि हो, राहिलं सांगायचं की कठाच्या आमटीची पण ऑर्डर आहे पुरणपोळी बरोबर. ती आहे काही 1 या 1.5 किलोची. ठीक आहे. मग ती कशी घरी काही लोकांकडे बहुतेक तुमच्या लोकांकडे थोडी गोड असते ना, तर माझी जरा तिखट असेल. ती नाशिकच्या पद्धतीची मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे. तोपर्यंत डाळ बॉईल होते, पीठ मुरायला ठेवले, कढीच्या आमटीची तयारी करूया. ठीक आहे, मसाल्याची तयारी करूया. डाळ बघत आहे पुरण होण्यासाठी. मॅक्सिमम ह्याला अर्धा पाऊण तास तरी लागणार आहे, कारण की माहिती पुरणपोळी खायची गोष्ट नाहीये. आणि इथे आता वाटून झालेलं आहे. हे बघा, छानपैकी वाटण वाटले. आता याच्यात आपण आपली साठवणीतली पावडर, मसाला, हळद टाकून त्याला फोडणी मारू थोड्या वेळाने. आता पुरण भरते. खूप वेळ झालाय. 8 वाजता द्यायचंय 50 पोळ्या. हे बघा, मस्त असं मस्त गच्च पुरण भरायचं. अगदी एकदम छान पैकी. त्याला त्या हुंड्याला हे बघा, अगदी पूर्ण थोडंसं पीठ लावून अगदी नाजूक हाताने तुम्हाला जेवढा मोठा घ्यायचा तेवढा घ्या. हे मला द्यायचे म्हणून थोडं मोठं बनवत आहे.
तवा स्लोच राहू द्यायचा, कारण की पुरणपोळी आहे ना. आमटीचा मसाला मी तयार केलेला आहे. हे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. हे हिरव्या मिरच्या, हे लसूण, हे आलं, हे सुकं खोबरं, थोडीशी कोथिंबीर, आपली सफेद तीळ, खसखस, धने, बडीशोप आणि दगडफूल, काली मिरी आणि हे थोडं स्टारफूल. आता हे ना मस्त तेलामध्ये छानपैकी खरपूस भाजून घेते. ठीक आहे. वाटण तयार झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. तर पुरणपोळ्या झाल्या. आता आमटीची तयारी करूया. तयारी म्हणजे फोडणी मारूया. आता मी तेल सोडलं 2 पळी. आता 2 चम्मच तिखट घालते. ऑलरेडी हिरव्या मिरच्या आणि गरम मसाला होता. 1 चम्मच हळद टाकते. डाळ शिजवतानाही टाकलेली होती. ठीक आहे. कधीही तेलामध्ये मसाला सोडावा, म्हणजे तरी छान येते. आता मी आता मसाला टाकते. जो रेडी केलेलं वाटण त्यात टाकते. यात थोडं पाणी टाकून पहिला छानपैकी तरी येऊ द्या. आणि बघा ऑलरेडी आलेली पण आहे, कारण की आपण छान मसाला भाजून घेतलेला होता तेलामध्ये. आता ह्याच्यावर मी थोडं कव्हर करतो. याला तेल सुटू द्या छानपैकी. पाहू शकता साईडने बघा तसं तेल सुटलं छानपैकी. आता मी ह्याच्यात 1 आणि थोडंसं हे टाकते, कारण की डाळ शिजवतानाही मी त्यात मीठ टाकलेलं होतं. स्वादानुसार मीठ टाकू शकता, तुम्हाला किती लागतं. आता ही मी कटाची आमटी, त्याच्या डाळीचं पाणी ते टाकतो. आता बघा छानपैकी याला उकळी येत आहे. मस्त तरी पण येणार. ठीक आहे. मग आता मी ह्या डब्यामध्ये ती पॅक करणार. तिथे पुरणपोळ्या पण पॅक झालेल्या आहे, 50 पोळ्या. आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके. धन्यवाद. स्वामी समर्थ.